हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही? तर सध्या मी डिस्चार्ज नंतर फर्स्ट टाइम हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. आणि याला स्वेटर म्हणतात की जॅकेट म्हणतात, काय ते मला माहीत नाही, पण याकच्या केसांपासून बनवलेलं आहे. लडाखवरून आणलेलं अजून हे माझ्यासाठी. तर भरपूर छान अशी गरमी हे देतं. आणि माझी मम्मी म्हणते की तू सध्या कवळी बाळंतीण आहे, तर टोपी किंवा रुमाल आणि स्वेटर असं घातलं पाहिजे, त्याचीच ही तयारी चाललेली. आणि जसं काही माझे 10-12 सीझर झालेले आहेत, अशी मी घरामध्ये या 9-10 दिवस वावरत होते. आणि आता देवाला हात जोडून म्हणते की देवा प्लीज जे स्टिचेस आहे ना ते कोरडे निघू देत, नीट निघू देत. आणि चला आता मी इथे निघते. सध्या राजू पुण्याला गेलेला असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये मी ऑटोनीच चाललेली आहे. आणि आम्ही ते दवाखान्यात पोचलेलो आहोत. आणि सोबत मी आणलेलं आहे माझ्या सासूबाईंना, कारण त्या बाळाला बघायला आलेल्याच होत्या. तर म्हणलं चला त्यांना घेऊन जाऊयात. आणि मम्मी जी आहे ते बाळाजवळ घरी थांबलेली आहे. आणि इथे वजन चेक करायला मी आले, तर मी वजन बघून हैराण झालेली आहे. माझं वेट होतं 81 kg. ठीक आहे, चला मिष्टीच्या वेळेस देखील 85 होतं, पण ते मी 60पर्यंत आणलेलं. यावेळेस देखील करावं लागणार आहे. आणि पाण्याची बॉटल सोबत घेऊन गेलेली नसल्यामुळे घरी येऊन भरपूर सारी अशी तहान लागली होती. मग आधी पाणी पिलं आणि त्यानंतर म्हणलं बाळ झोपलेलं आहे का ते बघूया, बाळांनी आजीला परेशान केलं की नाही. त्यासाठी मस्त 2-3 फोन करून झाले आजीला दवाखान्यात असताना. पण बाळ असं शांत निवांत झोपलेलं आहे, बघून खूप छान वाटलं. म्हटलं चला की रडलेली वगैरे काही नाही आहे, निवांत अशी ती झोपलेली आहे. आणि आता 5 वाजेचा टाईम झालेलाच होता. संध्याकाळी मला स्नॅक्स काहीतरी खावंच लागतो, तर तेच इथे मी खाती आहे. तर आज चहा आणि टोस्ट असं मी खाती आहे. माझ्यासोबत मिष्टीची देखील मजा चाललेली आहे. मी आणि मिष्टी देखील असं पुण्याला चहा टोस्ट आम्ही नॉर्मली नेहमी खात नाही, पण इथे आल्यानंतर चाललेलं. असो, ठीक आहे, मिष्टीची मजा चाललेली आजीमुळे. तर असा होता आमचा मिनी ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. बाय.